मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या बाळानं थेट अजित पवार यांना चुटक्या वाजवून आव्हान दिलं। बाळाच्या या लीला आपल्याला परवडणाऱ्या नाहीयेत हे लक्षात येताच बाळाच्या पप्पांनी अजित पवारांची सपशेल माफी मागितली आणि पदरात घ्या असं म्हणत विनवणी केली। पण राजन पाटलांच्या बाळाच्या जिभेनं त्यांच्या विजयाच्या गुलालाचा बेरंग केलाय एवढं नक्की। आधी अजित पवारांना खुलं आव्हान, मग अजित पवारांची जाहीर माफी। अजितदादाचं अंतःकरणापासून दिलगिरी व्यक्त करतो। अनगरच्या निवडणुकीत खडाखडी माजी आमदार राजन पाटील यांचा मुलगा बाळराजे पाटील काय म्हणाले होते ते पहा। बाळराजेनं थेट अजित पवारांनाच खुलं आव्हान दिलं होतं। सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीत नगराध्यक्षपदाच्या लढतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी हा जल्लोष केला होता। खरं तर काही दिवसांपूर्वीच माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचा मुलगा बाळराजे पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून भाजपात डेरेदाखल झाले। पण आता त्यांनी नगरपंचायत निवडणुकीत थेट अजित पवारांविरोधातच दंड थोपटले होते। अनगर नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 17 जागा बिनविरोध निवडून आल्यानं राजन पाटलांकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। या आनंदाच्या भरातच बाळराजे पाटलांनी अजित पवारांना थेट आव्हान देऊन टाकलं। राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची कधी काळी पवार कुटुंबाचे निष्ठावंत अशी ओळख। विशेष म्हणजे राजन पाटील हे महिन्याभरापूर्वीच अजित पवारांच्या पक्षात होते। भाजपात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसात राजन पाटलांच्या मुलानं अजित पवारांना थेट इशारा दिल्यानं खळबळ उडाली। या चॅलेंजची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर राजन पाटील आणि त्यांच्या मुलानं दिलगिरी व्यक्त केली। तसा तो लहान आहे, काही झालं असेल तर चुकीचं झालं त्याचं समर्थन करणार नाही, परंतु त्याचबरोबर जर काही ह्या भावना दुखवल्या त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीनं मोठ्या साहेबांचं, अजितदादाचं, त्यांच्या सगळ्या परिवारांचं अतिशय अंतःकरणापासून दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो आणि मोठ्या साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो। माझी विनंती आहे की आता हा विषय तर संपवावा। परंतु गेली 5 वर्षे आम्ही ते सहन करत होतो। त्याच्याबरोबर आमची नगरपंचायत लावण्याचा प्रयत्न राज्याच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केला, परंतु त्यांना त्या ठिकाणी अपयश आलं नाही। म्हणून खूप वर्षांपासूनची भावना आमच्या मनामध्ये जी तयार झाली होती ती कुठेतरी त्या रूपानं बाहेर पडली होती। अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला। लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून लोकांचं मतदानातून आपल्याला असलेला पाठिंबा सिद्ध करण्याची संधी अनगरकर पाटलांनी गमावली आणि उज्ज्वला थिटे यांच्यावर कशा पद्धतीने त्या ठिकाणी अन्याय झाला आणि या माध्यमातून या महिलेनं अनगरकर पाटलाच्या विरोधात दंड थोपटून किती मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते, यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता। अर्ज दाखल करू नये यासाठी भाजप आमदार राजन पाटील दबाव टाकत असल्याचा आरोप करत पोलीस संरक्षणात उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला। या विरोधात उज्ज्वला थिटे कोर्टात दाद मागणार आहेत। यांच्यासारखी गुंडगर्दी करायला आमच्या मागे काय 4 माणसं नाहीत। आम्ही सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जाणारी माणसं आहेत। काल त्यांनी जो जल्लोष करून दाखवला तो जल्लोष नव्हता, ती विकृती होती। ही कुठले विक्षिप्त माणसं आहेत ती, ज्या पवार साहेबांच्या हाताला धरून गेली 40 वर्ष झाले ती सत्तेत होते। आज त्या पवार साहेबांना एकेरी भाषेने उल्लेख करता आणि आज पवार साहेबांचा झेंडा जो आहे राष्ट्रवादीचा त्याची तुम्ही होळी करता। याच्यावरून तुम्ही विकृती दाखवली। तो जल्लोष नव्हता, ती स्वतःचा विकृती दाखवण्याचा प्रकार केलाय। त्या अख्ख्या महाराष्ट्राला कळलंय की तुम्ही कुठल्या लेवलचे आहात। सोलापूर अनगर नगरपंचायतीची निवडणूक राज्यात चर्चेला आली आहे। गावगाड्याच्या या निवडणुकीत कधी काळी एकमेकांचे सहकारी असलेले आता प्रतिस्पर्धी झाले आणि याचीच प्रचिती अनगर नगरपंचायतीत यायला लागली आहे।
प्रीतम पंडितचं ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.